आवाज कुणाचा? म्हणून भाजपचे सगळे चाललेली ट्रायल आहे राज्यभर. तुम्ही तसं आमचे निरोप द्या, आमचा आरोप सांगा. राज्यभर दंगली घडण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडणुकीपर्यंत. त्यामुळे तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. तरुणांची माती भडकून तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. आज त्यांची घर आहेत, आज आपली घर होऊ शकतात. तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात लोक, तुमच्या पोराबाळा पोहोचू शकतात. तुमचं पोरं पोलिसाला मारहाण झाले तुमच्या तिथं, काय त्या पोलीस प्रशासनाचा दोष आहे? म्हणून साहेब तिथल्या डीवायएसपीला ती इन्स्पेक्टर सस्पेंडची त्यांनी मागणी करतोय आणि याची निवृत्त न्यायाधीशातर्फे जिल्हा पोलीस प्रमुखांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची ताबडतोब साहेब न्यायालयीन चौकशी व्हायची आमची मागणी. याच्यामध्ये एक असं आहे, बाबा बाबा चला घ्या बोलू घ्या की आम्हाला. विशाळगडची जी दंगल झालेली आहे ती विधानसभेपूर्वीची ही एक ट्रायल म्हणतो आपण. एक आपण पिक्चरच्या आधी म्हणतो ना आपण नवीन पिक्चर काढायला आधी आपण जी ट्रायल घेतो ती ट्रायल आहे. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही जी दंगल झालेली आहे ती राज्य शासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांचा पूर्वनियोजित कट आहे. ह्यांनी ठरवून ही दंगल केलेली आहे. अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे, त्यात काही कुठे शंका नाही आहे. पण अतिक्रमण सुद्धा दंगलीच्या आधी काढू शकले असते, परंतु त्यांना कुठल्याही बाबतीत महाराष्ट्र अस्वस्थ ठेवायचा आहे, दगदग ठेवायचा आहे. कधी हिंदू मुस्लिम करायचे, कधी ओबीसी मराठा करायचे. विकासाच्या मुद्द्यावर कुठलेही मुद्दे नसल्या कारणानं आपण लोकसभेमध्ये मोठा फटका बसला या लोकांना. म्हणून कोल्हापूर त्यांनी अनेक वेळा टार्गेट केलेलं आहे. ते टार्गेट आम्ही ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरकर कधीही त्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आहे. भविष्यामध्ये ह्या जबाबदार जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांची निवृत्त न्यायाधीशातर्फे चौकशी केली पाहिजे. नाही तर भविष्यामध्ये तरुणांची माती भडकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि कोल्हापूरचं वातावरण बिघडून जाईल. एक प्रश्न आहे शाहू महाराज, त्याच्यानंतर कान देखील पकडले की शाहू महाराजांच्या नगरीमध्ये हे घडलेलं आहे. पण आता शाहू महाराजांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातं, याच्यासाठी मग कोण असं वाटतं? नाही, छत्रपती म्हणून ते पहिल्यांदा छत्रपती आहेत, मग खासदार आहेत ते. आणि छत्रपतींना सर्व समाज सारखे असतात. जिथं अन्याय झाला, जिथं आता जरांगे पाटील साहेब कोल्हापूरात आले होते त्यावेळेस त्यांची भेट घेतली होती. राजू शेट्टींच्या अडचण होत्या त्यावेळी त्यांची भेट घेतली होती. आज विशाळवर गेले तिथे त्यांची भेट घेतली आहे. छत्रपती म्हणून त्यांचा रोल तो बरोबर आहे. खासदार म्हणून ते गेले तिथं भेट दिली आहे त्यांनी तिथं. परंतु जे ट्रोल करतायत काय करतायत ते विष करण्याचं काम करते कोण करते तर ह्या महाराष्ट्रात भाजपा करत आहे. भाजपच कारणीभूत आहे हे महाराष्ट्र नासवायला आणि दुसरं कोणी नाही. विशाळगड येथे जी दंगल झाली ही दंगल घडवण्याच्या मागं महाराष्ट्र सरकार आहे. महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरच अतिक्रमणाची मोहीम कशी निघते या ठिकाणी मोहिमेला तारीख दिल्यानंतर एक दिवस कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे काय करत होते आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आत्तापर्यंत गेली 10 वर्षे अतिक्रमण संदर्भामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळी आंदोलनं केली त्यावेळेला सर्व लोकांना मलकापूर, शाहूवाडी, कोल्हापूर, वाघबीळ या ठिकाणी अटक करण्यात आलं. आणि ज्या वेळेला पोलीस प्रशासन आज 162, 163 सायबरचं कलम जाहीर करतं आणि त्यावेळेला सायबरवर गेली 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विशाळगडच्या अतिक्रमण संदर्भामध्ये बातम्या फिरत होत्या. त्यावेळेला पोलीस प्रशासनानं काही केलेलं नाही. या दंगलीमध्ये या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा हात आहे. यांनी हे घडवून केलेलं आहे आणि याला कोल्हापूरचे कलेक्टर, कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी साथ दिलेली आहे. कारण ज्यावेळेला हे लोक गेले ते सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही घटना सुरू होती. कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या गावामध्ये हे आम्ही कदापि सहन करणार नाही आहे. आणि या ठिकाणी काही लोक आमच्या कोल्हापूरचा शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्यासाठी इम्तियाज जलीलसारखी येण्याचा प्रयत्न करा. याला शिवसेनेचा पूर्णपणे विरोध आहे. MIMच्या येणाऱ्या लोकांना पूर्ण विरोध आहे. कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनानं त्यांना थांबवावं असा आम्ही या ठिकाणी इशारा देतो.